Hello friends, I am Umesh Sirgage, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये आपण फ्लो मेजरमेंटचे डिव्हायसेस कोणकोणते आहेत याबद्दल डिस्कस करत होतो. तर त्या व्हिडिओमध्ये आपण ऑट वायर अनमोमीटर कसा काम करतो आणि त्यामध्ये दोन मेन प्रिन्सिपल जे आहेत जसं की तुमचा कॉन्स्टंट करंट मेथड आणि कॉन्स्टंट टेम्परेचर मेथड याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे आणि ॲज वेल ॲज आपण वर्टेक्स शेडिंग फ्लो मीटर कसा काम करतो त्याच्या मागचा प्रिन्सिपल काय आहे त्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही जे उरलेले आपले फ्लो मेजरमेंटचे डिव्हायसेस आहेत जसं की मॅग्नेटिक फ्लो मीटर आणि अल्ट्रासॉनिक फ्लो मीटर याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिला आहे मॅग्नेटिक फ्लो मीटर. आता मॅग्नेटिक फ्लो मीटर म्हणजे काय? जर तुम्ही 10वीला आपण सायन्समध्ये विद्युत मोटार किंवा विद्युत जनरेटर कसा काम करतो हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवरती फॅरेडेज लॉवरती आपला इलेक्ट्रिक मोटार कसा काम करतो किंवा जनरेटर कसा काम करतो हे आपण त्यामध्ये शिकलेलं आहे. तर तुम्ही बघितलात की त्यामध्ये काय सांगितलेलं, जर तुम्ही फॅरेडेज लॉ जर बघितलात तर त्यामध्ये तुम्हाला असं डायग्राम दिलेला होता. एक अंगुठा आणि एक बोट आणि बाकीचे सगळे तिन्ही बोट आपण मुडपलेले आणि जो खालचा बोट आहे तो पुन्हा परपेंडिक्युलर त्याला असलं तुम्ही डायग्राम बघितलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितले होते की जर जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड जो असतो आपला मॅग्नेटिक अट्रॅक्शन म्हणजे मॅग्नेटिक फोर्समुळं, आता तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटमध्ये कोणकोणते पोलॅरिटीज असतात, तो एन आणि एस, नॉर्थ आणि साऊथ. मग नॉर्थ आणि साऊथमध्ये जेव्हा आपण एकमेकांच्या जवळ ठेवतो तर त्या काय होतो, मॅग्नेटिक फोर्स त्यामध्ये जनरेट होतो. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ एकमेकांना अट्रॅक्शन करत असतात. मग त्यामुळं जर मी याला स्टेबल ठेवलो असंच, मग यामध्ये अट्रॅक्शन आहे म्हणजे इथं काय क्रिएट होतो, हा सगळा जो झोन क्रिएट होतो मॅग्नेटिक फील्डचा झोन क्रिएट होतो. म्हणजे त्यामध्ये मॅग्नेटिक फोर्सेस क्रिएट होतात. तर त्याला मॅग्नेटिक फील्ड असे म्हणतात. आता या मॅग्नेटिक फील्डला, आता सपोज मी म्हणलो हा मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये एक्स डायरेक्शनमध्ये, तर आणि जर मी त्या मॅग्नेटिक फील्डला जर त्याला परपॅन्डिक्युलर जर मी त्या मॅग्नेटिक फील्डमधून एक कंडक्टर जर पास केलो, म्हणजे एखादी इलेक्ट्रिक वाहक म्हणजे जो आपला कंडक्टर असतो कंडक्टर मटेरियल, ते जर मी त्याला परपॅन्डिक्युलर त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये परपॅन्डिक्युलर जर मी पास केलो किंवा त्याला कट केलो तर काय होतो, तर त्या कंडक्टरमध्ये तो जो कंडक्टर आहे आता जे मी पास केलेला आहे, तर तो कंडक्टरमध्ये EMF इंड्यूस व्हायला चालू होतो. काय होतो, EMF इंड्यूस व्हायला चालू होतो. EMF इंड्यूस व्हायला चालू होत असतो. म्हणजे इन फॉर्म ऑफ दी करंट ऑर इन फॉर्म ऑफ दी व्होल्टेज त्यामध्ये इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक व्होल्टेज जनरेट व्हायला चालू होत असतो. तर ह्या फिनॉमिनाचा उपयोग करून आपण काय करतो, मोटार्स वगैरे बनवतो आपले किंवा जनरेटर वगैरे त्या फिनॉमिनावरती काम करतात. तर यालाच फॅरेडेज लॉ म्हणतात. म्हणजे आणि जर तुम्ही इन केस ऑफ जर तुम्ही मोटार घेतलात तर तिथं काय भेटतो, तुम्ही करंट स्वतः पास करता. म्हणजे तुमचा जो एन आणि एस पोल आहे यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे आणि तुम्ही जे कंडक्टर पास करता यात कंडक्टर पास करता आणि कंडक्टर पास करून काय करतो, कंडक्टर रोटेट करायला चालू करता. मग कंडक्टर रोटेट करायला चालू होत असल्यामुळं तिथं काय होतं, यामध्ये EMF जनरेट होतो. हे झालं जनरेटरचं काम. म्हणजे आपण याला शाफ्टला जे आहे ते आपण रोटेट करतो म्हणून आपल्याला EMF भेटतो. जर तुम्ही मोटारमध्ये बघितलात, इलेक्ट्रिक मोटार जे आपला फॅन वगैरे जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक मोटार्सवरती बघता, तर त्यामध्ये आपण काय करतो, आपण सेम असाच कन्स्ट्रक्शन असतो एन आणि एस, यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असतो आणि आपण काय करतो, यामध्ये पहिला कंडक्टर टाकतो, कंडक्टर इंड्यूस करतो. आता काय करतो, या कंडक्टरला इलेक्ट्रिक सप्लाय देतो. म्हणजे आपण फॅन्स वगैरे असले तर त्याला आपण काय करतो, त्याला आपण स्वतः इलेक्ट्रिक सप्लाय देतो या कंडक्टरला. मग काय होतं, त्यामुळं हे स्वतः मग आता पुन्हा याच्यात मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतो, मग रिलेटिव्ह मोशन्स क्रिएट होतात, त्यामुळं हे स्वतः रोटेट व्हायला चालू होतं. म्हणजे आपण इलेक्ट्रिक एनर्जी इनपुट देतो, आपल्याला रोटेशनल एनर्जी आउटपुट भेटतो किंवा मेकॅनिकल एनर्जी आउटपुट भेटतो. तर हे झालं मोटारमध्ये. आणि जनरेटरमध्ये कसं होता हो, कन्स्ट्रक्शन सेम होता, जनरेटरचं पण कन्स्ट्रक्शन सेम होता, पण इनपुटला पण काय दिलतो, मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे आपण ते शाफ्टला रोटेट केलं स्वतः, मेकॅनिकल एनर्जी दिलतो. आणि आउटपुटला काय भेटला होता, आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी भेटला होता. EMF जनरेट झाला होता, त्यात इलेक्ट्रिक एनर्जी भेटला होता. तर याचा तुम्ही आता इव्हन पवनचक्की वगैरे बघितलात किंवा टर्बाईन्स वगैरे बघितलात, ॲडवोलेट टर्बाईन्स असू दे किंवा ते तुम्ही पवनचक्की वगैरे बघतात, त्यामध्ये पण सेम असाच प्रिन्सिपल काम करतो. म्हणजे त्याला आपण स्वतः रोटेट करतो इन फॉर्म ऑफ बाय युझिंग दी
वॉटर एनर्जी और बाय युजिंग दी एअर, बाय युजिंग दी एअर एनर्जी, म्हणजे जे आवाजातला जो एनर्जी असतो त्याच्या सहाय्याने आपण काय करतो, टर्बाईनला रोटेट करतो. मग मेकॅनिकल एनर्जी आपण दिलो आणि आउटपुट आपल्याला काय भेटतो, त्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होतो. तर हे असं जनरेटर काम करत असतो. तर ह्या प्रिन्सिपलवरती तुम्ही फ्लो मेजर कसा करायचा, फ्लो मेजरमेंट कसा करतात. जर तुम्ही प्रिन्सिपल बघितलात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन दॅट वेन अ कंडक्टर मूव्स अलॉंग अ मॅग्नेटिक फील्ड perpendicular to the direction of the flow, a voltage would be induced perpendicular to the direction of the movement as also to the magnetic field. म्हणजे काय हो, जेव्हा जेव्हा एखाद्या मॅग्नेटिक फील्डला एखाद्या मॅग्नेटिक, आता इथं काय हो, एन आणि एस आहे. हा जो हा एक मॅग्नेट आहे, हा एक मॅग्नेट आहे, हा एन मॅग्नेट आहे, एस मॅग्नेट आहे. मग यामध्ये काय असणार हो, मॅग्नेटिक अट्रॅक्शन्स म्हणजे मॅग्नेटिक फोर्सेस क्रिएट होणार. मग हा जो झोन आहे यामध्ये काय झालं, जे तुम्हाला लाईन्स दिसत आहेत हॉरिझॉन्टल लाईन्स, हे काय, तो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केलेला आहे. आता या मॅग्नेटिक फील्डमधून जर मी कंडक्टर पास केलो तर काय होतं, या कंडक्टरमध्ये ई एम एफ जनरेट होतो. तर ह्या प्रिन्सिपलवरती उपयोग करून आपण फ्लो कसा मेजर करायचा. तर काय केलं जातो, एक पाईप, जो तुमच्या पाईपमधून जे फ्लो होत आहे, जे फ्लूड फ्लो होत आहे, फ्लूड जो आहे तो कंडक्टिंग फ्लूड असायला पाहिजे. म्हणजे त्या फ्लूडमधून ई एम एफ किंवा इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला पाहिजे. जसं की आता आपण पाण्यामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ शकतो, तर असले फ्लूड पाहिजे. त्या फ्लूडचाच आपण फ्लो मेजर करू शकतो. म्हणजे जर त्या फ्लूडमधून जर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नसेल तर त्याचा आपण मॅग्नेटिक फ्लोमीटरच्या सहाय्याने आपण मेजर करू शकत नाही त्याचा फ्लो. तर आपण कोणाचा फ्लो मेजर करू शकतो किंवा कोणाची वेलॉसिटी मेजर करू शकतो, तर असा फ्लूड जो कंडक्टर आहे, म्हणजे त्यातून करंट पास होऊ शकतो, त्या फ्लूडचाच आपण जे वेलॉसिटी आहे तो मेजर करू शकतो. तर कसं मेजर करायचा, तर 2 मॅग्नेट्स ठेवलेले असतात एन आणि एसचे. मग त्यामुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतो. आता मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाले होते, आता मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शनने आहे हो, मी आता म्हणतो की एक्स डायरेक्शन आहे, एक्स डायरेक्शनने मॅग्नेटिक फील्ड आहे. मग आता मी काय केलो, त्यामधून एक पाईप ठेवलो आणि त्यामधून कंडक्टिंग मटेरियल, जे आपलं कंडक्टिंग फ्लूड आहे तो फ्लो होत आहे. कंडक्टिंग फ्लूड जे आहे तो आता या डायरेक्शन, म्हणजे झेड डायरेक्शनने फ्लो होत आहे. समजा झेड डायरेक्शनने फ्लो होत आहे, तर ते काय करणार हो, या मॅग्नेटिक फील्डला कट करणार. आता मी म्हणतो झेड डायरेक्शननी तुमचा जो तुमचा जो फ्लूड आहे, कंडक्टिंग फ्लूड, तो फ्लो होत आहे. मग आता कंडक्टिंग फ्लूड जो आहे तो तुमच्या मॅग्नेटिक फील्डला कट केला. मग काय होतो, फॅराडेज लॉमुळं, म्हणजे फॅराडेज लॉचा उपयोग करून आपण काय म्हणू शकतो, जर मॅग्नेटिक फील्डला जर कंडक्टर कट केला तर त्यामध्ये ई एम एफ इंड्यूस व्हायला पाहिजे. मग आता काय होतो, हा जो तुमचा फ्लूड आहे यामध्ये ई एम एफ इंड्यूस व्हायला चालू होतो. आता ई एम एफ जे आहे ते कोणत्या डायरेक्शन इंड्यूस होतो, तर ते ई एम एफ जे आहेत, आता या कंडक्टरमध्ये ई एम एफ इंड्यूस झाला, या फ्लूडमध्ये ई एम एफ इंड्यूस झाला, पण ते ई एम एफ कोणत्या डायरेक्शनने होतो, तर ते ई एम एफ इंड्यूस जे आहे तो परपेंडिक्युलर टू दी मॅग्नेटिक फील्ड अँड ऑल्सो परपेंडिक्युलर टू दी फ्लो डायरेक्शन. म्हणजे ते जे आहे तो तुमच्या मॅग्नेटिक फील्डला देखील परपेंडिक्युलर असतो. आता जे एम एफ आहे तो मॅग्नेटिक फील्डला देखील परपेंडिक्युलर असतो, ॲज वेल ॲज तुमचा जो फ्लो डायरेक्शन आहे त्याला देखील परपेंडिक्युलर असतो. म्हणजे ते कोणत्या डायरेक्शनला असतो, म्हणजे ई एम एफ जे आहे तो कोणत्या डायरेक्शनला जनरेट होतो, तो तुमच्या वाय डायरेक्शनला जनरेट होतो. इथं हा जर तुमचा वाय डायरेक्शन, हा एक्स डायरेक्शन, हा झेड डायरेक्शन. आता पुन्हा एकदा सांगतो, हा जो एक्स डायरेक्शन आहे हा कोणता आहे, मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन आहे, आणि त्याला परपेंडिक्युलर कोण आहे हो, आपला जो कंडक्टिंग फ्लूड आहे तो परपेंडिक्युलर झेड डायरेक्शनला. मग त्यामुळे ई एम एफ जे जनरेट झाला तो कोणत्या डायरेक्शनला हो, या दोघांच्याही परपेंडिक्युलर म्हणजे वाय डायरेक्शनला तो करंट जो ई एम एफ आहे तो जनरेट झाला. मग आता हा ई एम एफ जो आहे तो प्रपोर्शनल कोणाला असणार, जर तुम्ही बघितलात जनरेटिंग जे ई एम एफ झालेलं आहे, ई नॉट इज इक्वल टू बी इंटू एल इंटू व्ही. आता बी म्हणजे काय, आता पहिलं ई म्हणजे काय, ई इज नथिंग बट द इंड्युस्ड ई एम एफ. म्हणजे जे आपण आता इंड्युस्ड ई एम एफ जे इंड्यूस झालं होतं, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला कट केलं होतं, आपला जो फ्लो आहे तो फ्लो मॅग्नेटिक फील्डला कट केला. मग त्यामध्ये काय झालं, करंट इंड्यूस झाला किंवा ई एम एफ इंड्यूस झाला. मग आता ते ई एम एफ जे आहे तो कोणाच्या प्रोपोर्शनल असणार, ते किती असणार, कशावरती डिपेंडिंग असणार, तर ते डिपेंडिंग असणार बी इंटू एल इंटू व्ही. आता बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी, फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे मॅग्नेटिक जो फ्लक्स होता, आपलं मॅग्नेटिक जे फील्ड होती त्याची डेन्सिटी म्हणजे पर युनिट व्हॉल्यूम म्हणा किंवा पर युनिट एरिया,
त्याची डेन्सिटी असते मॅग्नेटिक फील्डची, त्यावरती डिपेंडिंग असणार. म्हणजे जेवढा जास्त तुमचं मॅग्नेटिक फील्ड असणार, जेवढी जास्त तुमची हाय डेन्सिटी मॅग्नेटिक फील्ड असणार, म्हणजे खूपच जास्त हाय ॲक्टिव्ह मॅग्नेटिक फील्ड असायला पाहिजे. आणि जर किती जास्त असेल तेवढं तुम्हाला करंट जास्त भेटेल. आणि एल म्हणजे काय हो, लेंथ ऑफ कंडक्टर. आता लेंथ ऑफ कंडक्टर तुम्ही काय बघू शकता, आता तुमचं पाईपची डायमीटर, इथं तुम्ही मॅग्नेट ठेवला होता, इथं तुमचं मॅग्नेट आहे, इथं तुमचं मॅग्नेट आहे. आता फ्लूइड कुठनं फ्लो झाला हो, हा पाईपमधून, म्हणजे याची डायमीटर, एल म्हणजे याची डायमीटर, एल म्हणजे पाईपची डायमीटर. आणि वेलॉसिटी ऑफ दी कंडक्टिंग फ्लूइड, आता वेलॉसिटीवरती पण डिपेंडिंग असतो. आता याच्यातून जे फ्लो झालता वेलॉसिटी, ज्या वेलॉसिटीने फ्लो झालते त्याची वेलॉसिटीवरती तुमचा करंट डिपेंडिंग असतो. आता हा जो EMF आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता बी जे आहे मॅग्नेटिक फील्ड, तो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जे आहे ते कॉन्स्टंटच असणार. का, म्हणजे तुम्ही तर मॅग्नेट कंटिन्यू चेंज करत आहात का हो, नाही. दोन मॅग्नेटिक एकदा तुम्ही ठेवलात संपलं, ते पुन्हा चेंज करत नाही आहे तुम्ही. मग त्यामुळे जे जनरेट होणारं मॅग्नेटिक फील्ड आहे तो कॉन्स्टंट असणार. जर तुम्ही पुन्हा जर याच्यापेक्षा जर चांगला मॅग्नेट आणून जर ठेवला इथं, चांगला मॅग्नेट, मग पुन्हा त्याची डेन्सिटी चेंज म्हणजे वाढणार त्याची डेन्सिटी. पण आपण काय करतो, मॅग्नेट जे आहे ते कॉन्स्टंटच ठेवालो, मॅग्नेटमध्ये काय चेंजेस करणार येणार नाहीस. म्हणजे त्यामुळे काय होतं, तुमचं मॅग्नेटिक फील्डची जे डेन्सिटी आहे, फ्लक्स डेन्सिटी, तो कॉन्स्टंट राहतो. आता फ्लक्स डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे. राहायला कोण हो, एल आणि बी. एल म्हणजे काय, लेंथ ऑफ डायमीटर, लेंथ ऑफ डायमीटर ऑफ दी पाईप. तुम्ही पाईपची डायमीटर काय कंटिन्यू चेंज करणार आहे का, नाही. तुम्ही एकाच पाईपची डायमीटर त्यातून तुमचं फ्लो मेजर करता, म्हणजे पाईपची डायमीटर जे आहे ते कॉन्स्टंट आहे, ते पाईपची डायमीटर देखील कॉन्स्टंट आहे. मग राहायला काय हो, वेलॉसिटी. म्हणजे जेवढा तुमची वेलॉसिटी चेंज होणार तेवढा तुमचा EMF जे आहे तो चेंज होणार. आता तुम्ही EMF मोजू शकता इन फॉर्म ऑफ दी व्होल्टेज और इन फॉर्म ऑफ दी करंट बाय युजिंग दी व्होल्टमीटर आणि बाय युजिंग दी ॲमीटर तुम्ही मोजू शकता. म्हणजे जेवढा तुम्हाला जास्त EMF भेटतो तेवढी तुमची जास्त वेलॉसिटी असल्यावर. म्हणजे तुम्ही जे EMF मोजत आहात बाय युजिंग दी ॲनोमीटर, बाय युजिंग दी मल्टीमीटर, तुम्ही म्हणजे जे व्होल्टेज मोजत असेल किंवा करंट मोजत असेल, तर जेवढा तुमचा व्हॅरिएशन होतो करंटमध्ये किंवा व्होल्टेजमध्ये किंवा EMFमध्ये, जेवढा तुमचा व्हॅरिएशन होत असतो तेवढा तुमचा वेलॉसिटीमध्ये व्हॅरिएशन होत असल्याने. म्हणजे तुम्ही जे वेलॉसिटी आहे तो इन फॉर्म ऑफ दी EMF तुम्ही मेजर करू शकता, इन फॉर्म ऑफ दी EMF तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे आता मी पूर्ण बेसिकली सांगालो, जे पाईपमधून जे फ्लूइड फ्लो होत आहे, तर त्याची वेलॉसिटी तुम्ही कसं मेजर करणार हो, त्याचा जो EMF जे EMF जनरेट करत आहे ते EMFवरती त्या प्रोपोर्शनली तुमचं वेलॉसिटी असणार. म्हणजे जर आता तुमची वेलॉसिटी वाढली तर तुमचा EMF वाढणार, तुमची वेलॉसिटी वाढली तर तुमचा EMF वाढणार, जर तुमची वेलॉसिटी कमी झाली तर तुमचा EMF देखील कमी होणार या फॉर्म्युलानुसार. तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्लूइडची वेलॉसिटी आहे तो मेजर करू शकता इन फॉर्म ऑफ दी EMF. जर तुम्ही हे बघितलं याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर नो ऑब्स्ट्रक्शन इज क्रिएटेड टू फ्लो. म्हणजे फ्लो जो आहे ते फ्लोमध्ये कोणतंच ॲब्स्ट्रक्शन नाही आहे. जसं की आता तुम्ही वॉटरमीटरमध्ये बघितलं तर त्यामध्ये फ्लोट होता, आणि जर तुम्ही टर्बाईन फ्लो मीटरमध्ये बघितलं त्यामध्ये टर्बाईन होता. म्हणजे ते काय करतात, तो फ्लूइडला रेस्ट्रिक्ट करतात. पण यामध्ये तसं कोणताच रेस्ट्रिक्शन नाही आहे. ॲबिलिटी टू मेजर दी रिव्हर्स फ्लो, याची ॲबिलिटी एक खासियत आहे की रिव्हर्स फ्लो देखील मेजर करतो. म्हणजे आता फ्लूइड जे आहे तो या डायरेक्शनने फ्लो होत असेल, आता जर रिव्हर्स जर फ्लो झाला आहे फ्लूइड, तरी देखील आता या डायरेक्शनने जर फ्लो झाला तरी देखील हे मेजर करू शकतो. कारण याला डायरेक्शन जर चेंज झालं, फक्त EMFची जे तुमची जे डायरेक्शन आहे ते चेंज होणार. म्हणजे व्होल्टमीटरमध्ये ते निगेटिव्हमध्ये दाखवणार, पण एकूण तुम्हाला रीडिंग देणार आहे, ॲक्युरेट रीडिंग देणार. पण तसंच जर तुम्ही वोटामीटरमध्ये घेतलात, वोटामीटर कसं होतं, आता तुम्ही वोटामीटरचं बघितलात, वोटामीटरमधून तुम्हाला फ्लूइड याच डायरेक्शनने म्हणजे डाऊन टू हाफच पाठवावा लागत होता. जर तुम्ही अप टू डाऊन पाठवला तर मेजर करू शकत होता का? जर तुम्ही अप टू डाऊन पाठवलात तर ते मेजर करू शकतो का? नाही. कारण डायरेक्ट फ्लोट तुमचा येतो आणि तर स्टे होतो आणि तुमचा ब्लॉक होतो, तो पाईप जो आहे तो पूर्ण ब्लॉक होतो, मग फ्लूइड फ्लो होत नाही. वोटामीटर जो आहे तो वन डायरेक्शनल आहे, आणि इव्हन टर्बाईन फ्लो मीटर देखील वन डायरेक्शनल असतो. आणि जर तुम्ही कोणताही आता पण वर्टेक्स फ्लो मीटर जे आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं त्यामध्ये देखील वर्टेक्सचा जो शेप आहे तो वर्टेक्स डाऊनस्ट्रीमला क्रिएट होत होता. जर तुम्ही रिटर्न फ्लो केलात तर तो स्मूथ फ्लो होईल. म्हणजे हे देखील वन डायरेक्शन फ्लो आहे. पण जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड बघितलात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटर बघितलात, त्यामध्ये तसं नाही, डायरेक्शन रिस्ट्रिक्शन नाही आहे. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनचा जर तुम्ही इन टू आउट जर मेजर केला किंवा आउट टू इन जर मेजर केला तरी पण तो तुम्हाला मेजर करता येतो. फ्लोची वेलोसिटी आहे तो मेजर करता येतो. आणि नो ड्रॉप इन फ्लूइड प्रेशर, यामध्ये कुठंच फ्लूइड प्रेशरचा ड्रॉप होत नाही. जसं की आता टर्बाईन फ्लोमीटरमध्ये आणि फ्लोटमध्ये जे ड्रॉप होत होते तर यामध्ये तसलं काही चान्सेस नाही आहेत. आणि स्पीड ऑफ रिस्पॉन्सेस आहे, याचा जो स्पीड ऑफ रिस्पॉन्स आहे ते खूप जास्त आहे. म्हणजे कसं, आता व्होल्टेज आता जर तुमचा वेलॉसिटी आहे फ्लूइडची वेलॉसिटी, तो थोडा जरी चेंज झाला
लगेच तुमच्या EMFमध्ये चेंजेस होतात, लगेच तुमच्या EMFमध्ये चेंजेस होतात. असं लगेच जस्ट तुमच्या फ्लोमध्ये चेंजेस झाला की लगेच तुमच्या EMFमध्ये चेंजेस होतात. तर याचा जो स्पीड ऑफ रिस्पॉन्स आहे तो जास्त आहे. त्यामुळं जर तुम्ही याचे डिसएडव्हांटेजेस बघितलात तर डिसएडव्हांटेजेसमध्ये कॉस्ट इज हाय. याचा कॉस्ट जो आहे तो आहे अँड नॉट सुटेबल फॉर द लो वेलॉसिटी. आणि हे सुटेबल नाही आहे लो वेलॉसिटीसाठी. लो वेलॉसिटी असल्यावर काय होतं, आता जर सपोज समजा फ्लूइड जे आहे तो खूपच हळू स्पीडने फ्लो होत आहे, हळू स्पीडने, तर EMF जे आहे तो EMF कॉन्स्टंट म्हणजे आता ते चेंज होत नाही हो कारण तुम्हाला काय पाहिजे ते कट करायला पाहिजे. तो जे EMF आहे तो कंटिन्युअसली कट करत पास व्हायला पाहिजे. तो कंटिन्युअसली पास व्हायला पाहिजे. त्यातून जेवढा जास्त स्पीडमध्ये पास होतो तेवढा तुम्हाला EMF जास्त भेटत असतो. जसं पवनचक्कीमध्ये किंवा टर्बाईन फ्लोमीटरमध्ये जेवढा तुमची वेलॉसिटी जास्त असते टर्बाईनची तेवढं तुम्हाला करंट जास्त भेटतो किंवा जे तुमची इलेक्ट्रिसिटी आहे ती जास्त प्रोड्यूस होत असते. तशा पद्धतीनं फ्लो जे आहे तो जास्त जर वेलॉसिटीनं फ्लो झाला तरच तुम्हाला EMF जे आहे तो जास्त इंडिकेट करतो. जर ते एकदम स्लो असेल तर तुम्हाला EMF इंडिकेट करतच नाही ते, कारण ते कट म्हणजे आपल्याला काय पाहिजे तिथं डायनॅमिक मोशन देखील पाहिजे फ्लूइडचा. जसं जर तुमचा गोटक जर रोटेट होतच नसेल, जर टर्बाईनमधला गोटक जर एकदम हळू स्पीडमध्ये जर रोटेट होत असेल तर काय उपयोग नाही आहे. तर म्हणून हे जे आहे लो स्पीडसाठी याचा यूज करत नाहीत, लो वेलॉसिटीसाठी याचा यूज करता येत नाही. तर हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटरबद्दल. तर नेक्स्ट आहे अल्ट्रासॉनिक फ्लोमीटर. आता अल्ट्रासॉनिक फ्लोमीटर कसं काम करतो तुम्हाला माहिती आहे. अल्ट्रासॉनिक वेव्ज किंवा अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स तुम्ही शिकलेला असाल, तर त्या प्रिन्सिपलवरती तुम्ही फ्लो मेजर कसा करायचा. तर यामध्ये काय होतं, असं सिम्पल सांगायचं झालं तर तुमच्या पाईपमधून फ्लो जो आहे तो फ्लूइडचा फ्लो होत असतो. फ्लो होत असताना तर त्यामध्ये दोन्ही साईडला पाईपच्या दोन्ही बाजूला दोन अल्ट्रासॉनिक ट्रान्सड्यूसर ठेवलेले असतात. एक असतो ट्रान्समीटर म्हणून काम करतो, दुसरा रिसिव्हर म्हणून काम करतो. तर तुम्हाला माहीत आहे की अल्ट्रासॉनिक जे साऊंड आहे किंवा वेव्ज आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, ते कसा क्रिएट करतात. तुमचा जो मी तुम्हाला जे आपला ट्रान्सड्यूसर आहे त्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं ट्रान्सड्यूसर हा पॉईंट शिकवताना. तर काय होतो, तुमचा जो फिजो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर असतात, फिजो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरमध्ये जर तुम्ही त्याला इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर ते व्हायब्रेट व्हायला चालू होतात हाय फ्रिक्वेन्सीने. जर तुम्ही त्याला हाय फ्रिक्वेन्सीने जर व्हायब्रेट केलात तर ते EMF द्यायला चालू होतात. अशा पद्धतीनं म्हणजे ते काम करत असतो. म्हणजे त्या प्रिन्सिपलवरती म्हणजे एकदा तुम्ही जर फिजो इलेक्ट्रिक जे ट्रान्सड्यूसर असतात तुमचे फिजो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर, त्या फिजो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरला जर तुम्ही इनपुट इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर ते काय होता, तो हाय फ्रिक्वेन्सीने ते ऑक्सिलेट व्हायला किंवा व्हायब्रेट व्हायला चालू होतात. मग त्यामुळे ते काय फ्रिक्वेन्सी क्रिएट करतात, अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सी क्रिएट करत असतात. तर त्याचा उपयोग करून आपण काय करायचं, साऊंड एनर्जी, साऊंड वेलॉसिटी आणि तुमचा जो फ्लो वेलॉसिटीचा कॉम्बिनेशन करून आपण फ्लो वेलॉसिटी जे आहे तो मेजर करणार आहोत बाय युजिंग दी अल्ट्रासॉनिक मीटर. तर यामध्ये कसं होतं, द वेलॉसिटी ऑफ द प्रोपगेशन ऑफ अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स इन फ्लूइड इज चेंजेस व्हेन द वेलॉसिटी ऑफ द फ्लूइड इज चेंज्ड. म्हणजे काय हो, जेव्हा तुम्ही एखादी पाईप, सपोज समजा एखादी पाईप आहे, या पाईपमधून एखादी फ्लूइड फ्लो होत आहे, आणि मी या पाईपच्या दोन्ही बाजूला मी जर ट्रान्सड्यूसर ठेवलो, अल्ट्रासॉनिक ट्रान्सड्यूसर जर मी ठेवलो, एक ट्रान्सड्यूसर माझा ट्रान्समीटर म्हणून काम करतो, एक ट्रान्सड्यूसर माझा रिसिव्हर म्हणून काम करतो. म्हणजे आज आहे हा इलेक्ट्रिक साऊंड जे असतात आपले अल्ट्रासॉनिक साऊंड जे असतात ते अल्ट्रासॉनिक साऊंड हा पास करतो. ओके, हा जनरेट करतो, ट्रान्समीटर जे आहे तो हा जनरेट करतो आणि तो पास करतो या पाईपमधून. मग नेक्स्ट काय होतो, तुमचा जो रिसिव्हर असतो, रिसिव्हर ट्रान्सड्यूसर हा रिसिव्ह करत असतो. हा जो तुम्हाला इलेक्ट्रिक वेव्ज जे तुम्ही अल्ट्रासॉनिक वेव्ज जे पाठवलेला आहेत हा रिसिव्हर करत असतो. तर हा रिसिव्ह करून या दोघांमधलं रिलेशन जे आहे तो आपण मेजर करतो. म्हणजे हा रिसिव्हर जे आहे, हा जो अल्ट्रासॉनिक साऊंड्स आहेत, आता अल्ट्रासॉनिक साऊंड जे पास झालेले आहेत फ्लूइडमधून, हा अल्ट्रासॉनिक साऊंड जर काही नसताना म्हणजे मध्ये मिडियम नसेल तर किती तेवढं इझिली म्हणजे त्याची वेलॉसिटी जी आहे ते आपण एकदा कॅल्क्युलेट केला समजा किंवा ते आपल्याला ॲक्युरेटली भेटेल. पण जेव्हा फ्लूइड फ्लो होत असतो, यातून फ्लूइड फ्लो होत असतो त्यावेळी काय होतं, त्याची जर वेलॉसिटी चेंज झाली, आता इथून तुमचे अल्ट्रासॉनिक वेव्ज जे आहेत ते ट्रान्समिट होत आहेत, पण जेव्हा तुमचा वेलॉसिटी चेंज होईल, जसं तुमचा वेलॉसिटी चेंज होईल तसं तुमचं अल्ट्रासॉनिक वेव्ज जे असतात ते रिसिव्हरकडे यायची जी वेलॉसिटी आहे तो चेंज होतो. रिसिव्हर जो रिसिव्ह करायची वेलॉसिटी आहे तो चेंज होतो.
म्हणजे जर तुमची जास्त वेलॉसिटी असेल फ्लूडची तर तुम्हाला जे तुमच्या अल्ट्रासॉनिक जे वेव्ज असतात किंवा अल्ट्रासॉनिक साऊंड जे आहे तो रिसिव्हरला जे भेटत असतात ते त्याची वेलॉसिटी जी आहे ते चेंज होत असतो, त्याचा टाईम जो आहे तो चेंज होत असतो. जर पहिला फ्लूड नसताना जर वेगळ्या टाईमने जर रिसिव्ह म्हणजे लवकरात लवकर जर रिसिव्ह करत असेल, पण फ्लूड असल्यावरती काय होतं, तो मे बी लवकर रिसिव्ह करेल, तो मे बी लेट होऊन रिसिव्ह करेल, म्हणजे चेंजेस होतात. म्हणजे डिपेंड्स अपॉन दी वेलॉसिटी. तुमचा जो फ्लूड वेलॉसिटी आहे, वेलॉसिटीमध्ये चेंज झाला फ्लूडच्या, तर तुमचा अल्ट्रासॉनिक वेव्ज जे असतात तो रिसिव्ह करण्याच्या टाईममध्ये चेंजेस येतात. तर ते कशावरती डिपेंडिंग असतात, तर ते इथं मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, तुम्ही हा फिगर फक्त स्केचड फिगर आहे, म्हणजे यामध्ये एक ट्रान्सड्यूसर आणि एक रिसिव्हर आहे. जर तुम्ही पाईपच्या दोन्ही साईडला काय करतात, हो अल्ट्रासॉनिक जे ट्रान्सड्यूसर असतात ते ट्रान्सड्यूसर माउंट करतात, एकाकडे ट्रान्समीटर एकाकडं रिसिव्हर. तर जेव्हा हे जे आहे तिकडच्या साईडच्या पाईपचा जो बॅक साईड आहे, बॅक साईडला ठेवलेला आहे, हे समजून घेऊ नका की मध्ये आहेत, हे बॅक साईडला आहे आणि फ्रंट साईडला आहे. तर हे 2Dमध्ये असल्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होत असेल, बट 3Dमध्ये तुम्ही बघायला जाता, हा जो ट्रान्सड्यूसर आहे बॅक साईडला असतो आणि हा जो रिसिव्हर आहे तो फ्रंट साईडला असतो. किंवा मग काम कसं करू ॲक्च्युली त्याचा वर्किंग प्रिन्सिपल कसा आहे. तर जेव्हा आता तुम्हाला एवढं कळालं असेल की अल्ट्रासॉनिक वेव्ज जे असतात ते एका पाईपमधून पास होत असतात, एक ट्रान्समिट करत असतो अल्ट्रासॉनिक साऊंडला किंवा अल्ट्रासॉनिक वेव्जला, आणि रिसिव्हर रिसिव्ह करत असतो. जेव्हा तुमचा फ्लो वेलॉसिटी जे आहे, फ्लूड जे वेलॉसिटी आहे त्या पाईपमधून फ्लो होणारी जे वेलॉसिटी आहे ते जर चेंज झाला तर तुमच्या अल्ट्रासॉनिकची जी वेलॉसिटी असते किंवा अल्ट्रासॉनिक वेव्ज जे असतात ते कलेक्ट करणारा जो तुमचा रिसिव्हर आहे तो त्याची टायमिंग जी आहे रिसिव्ह करण्याची टायमिंग तो चेंज होत असतो. म्हणजे त्याची वेलॉसिटी चेंज होते. म्हणजे अल्ट्रासॉनिकची जे साऊंड वेव्हची जे वेलॉसिटी आहे तो चेंज होतो. इनडायरेक्टली जर सांगायचं झालं तर त्याची वेलॉसिटी चेंज होते. ॲक्च्युली वेलॉसिटी चेंज होत नाही, पण त्याचा जो रिसिव्ह टाईम आहे तो चेंज होतो. तो कसा होतो बघा. सपोज समजा मी आता तुम्हाला एका डायग्रामने सांगतो. हा तुमचा पाईप आहे. हा पाईपमधून तुमचा जो फ्लूड आहे तो फ्लो होत आहे एका वेलॉसिटीने, कॉन्स्टंट वेलॉसिटीने वेलॉसिटीने फ्लो होत आहे समजा. तर काय होतं, जेव्हा तुम्ही आता इथे एक रिसिव्हर आहे, इथे एक ट्रान्समीटर आहे समजा, आणि इथे एक रिसिव्हर आहे समजा. इथे एक रिसिव्हर आहे, एकच मिनिट, इथं रिसिव्हर आहे. तर तुमचा अल्ट्रासॉनिक जे ट्रान्समीटर आहे तो काय करतो, तुम्हाला जे तुमची अल्ट्रासॉनिक साऊंड आहे ते प्रोड्यूस करत असतो. तर जेव्हा तुम्ही या वेलॉसिटीमध्ये म्हणजे हा जो तुमचे फ्लूड पार्टिकल्स आहेत ते पास होत असतात, तुमची वेलॉसिटी तुमची जे अल्ट्रासॉनिकची जी वेलॉसिटी आहे त्याला सी म्हणतो. तर ते जे आहे तो याला भेटतो आणि तो इथं कलेक्ट होत असतो. आणि जर सपोज समजा दोन्हीची डायरेक्शन जर सेम असतील, म्हणजे अल्ट्रासॉनिक वेव्हची डायरेक्शन पण त्याच डायरेक्शनला आणि जर तुमची फ्लो वेलॉसिटी पण त्याच डायरेक्शनला, या फिगरमध्ये तुम्ही आता बघू शकता अल्ट्रासॉनिकची वेव्हची डायरेक्शन पण हाच आहे आणि फ्लूडची वेलॉसिटीची पण डायरेक्शन पण हाच आहे. म्हणजे ते नियर अबाउट एक्स डायरेक्शनलाच फ्लो होत असतात, म्हणजे लेफ्ट टू राईटच फ्लो होत आहेत समजा, सेम डायरेक्शनने फ्लो होत आहेत. मग काय होतो, तुमची अल्ट्रासॉनिक साऊंड जे आहे तो लवकरात लवकर रिसिव्ह होतो. का, म्हणजे अल्ट्रासॉनिक साऊंड कुठं लागणार हो, पहिला मॉलिक्युल्सला लागणार. मॉलिक्युल्स कुठं पास होत आहे, तो या डायरेक्शननेच पास होत आहेत, म्हणजे दोघांची डायरेक्शन सेम आहे. म्हणजे दोन्ही वेलॉसिटी काय होतं, तो ॲडिशन होतात, दोन्ही वेलॉसिटी ॲडिशन होतात. म्हणजे त्यांची रिलेटिव्ह वेलॉसिटी जी आहे, रिलेटिव्ह वेलॉसिटी कमी होते, म्हणजे दोघांची वेलॉसिटी जी आहे तो ॲड होतात. मग ॲड वेलॉसिटी जर फास्ट झाला का, म्हणजे तो इझिली येत होता, पण त्याला आता इथून जे येणारा मॉलिक्युल आहे तो देखील आता पुश करायला आहे याच्या वेलॉसिटीमुळं. म्हणजे फ्लूडची वेलॉसिटी काय करायला आहे, अजून त्याला पुश करायला आहे, रिसिव्हरकडं अजून फास्टमध्ये पाठवायला आहे. मग रिसिव्हर काय करणार, लवकर म्हणजे कमी टाईममध्ये, टाईम जे आहे त्याला कमी लागणार, कमी टाईममध्ये तो रिसिव्ह करणार, कमी टाईममध्ये तो रिसिव्ह करणार. म्हणून आता जर तुम्ही म्हणलात की रिसिव्हिंग टाईम जर T1 म्हणलात तर डी इज नथिंग बट द डायमीटर, या दोघांमधला गॅप डिवायडेड बाय याची वेलॉसिटी, म्हणजे तुमची जी ॲक्च्युली साऊंडची वेलॉसिटी आहे, साऊंड वेलॉसिटी आणि तुमची फ्लूड वेलॉसिटी, या दोघांचं ॲडिशन होणार. जर तुम्ही वेलॉसिटी इज इक्वल टू, जर तुम्ही फॉर्म्युला लिहिलात तर काय होतो, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. तुम्हाला माहीत आहे, टाईमला तुम्ही इकडे घेऊन गेलात, वेलॉसिटीला इकडे आणलात. आता वेलॉसिटी कसं आहे, वेलॉसिटी कसं आहे, तुमचं साऊंड वेलॉसिटी आहे प्लस तुमचा जो फ्लो वेलॉसिटी आहे ते देखील आहे. का, म्हणजे दोन्ही पण सेम डायरेक्शनला आहेत, म्हणजे तुमच्या साऊंड वेलॉसिटीला तुमची जी फ्लूड वेलॉसिटी जी आहे ते फ्लूड वेलॉसिटी पुश करत आहे. म्हणून काय होतं, तुमची टोटल वेलॉसिटी, नेट वेलॉसिटी जर तुम्ही बघितलं, नेट वेलॉसिटी काय होतो, सी इज नथिंग बट दी वेलॉसिटी ऑफ साऊंड प्लस व्ही इज नथिंग बट दी फ्लूड वेलॉसिटी. तर हे झाला पहिला फॉर्म्युला. जर सपोज समजा सेकंड केसमध्ये मी आता असं म्हणलो की आता तुमची फ्लूड वेलॉसिटी जी आहे तो ऑपोजिट आहे तुमच्या साऊंड वेलॉसिटीला. आता तुमची साऊंड वेलॉसिटी जी होती तो इथं ट्रान्सड्यूसर होता, इथं रिसिव्हर होता.
साऊंड वेलॉसिटी या डायरेक्शनने, साऊंड वेलॉसिटी जे आहे तो या डायरेक्शनने, म्हणजे लेफ्ट टू राईट आहे साऊंड वेलॉसिटी. आता तुमचा जो फ्लूड वेलॉसिटी आहे तो या डायरेक्शनने, म्हणजे राईट टू लेफ्ट आहे समजा, राईट टू लेफ्ट आहे समजा. मग अशा वेळी काय होतो, तुमची टोटल वेलॉसिटी जर बघितलात किंवा नेट वेलॉसिटी बघितलात तर नेट वेलॉसिटी काय होतो, तो नेट वेलॉसिटी वाढतो किंवा नेट वेलॉसिटी जे आहे तो कमी होतो. सगळी नेट वेलॉसिटी कमी होतो आणि तुम्हाला टाईम रिसिव्ह जे करतो याची टायमिंग जे आहे तो वाढतो. कसा वाढतो बघा, तर जेव्हा तुमची वेलॉसिटी येत असते आणि तुमचा इथनं वेलॉसिटी या फ्लूडचं वेलॉसिटी येत आहे, तर हा वेलॉसिटी काय करत आहे, हो याला पुश करतो इकडच्या साईडला, याला पुश करतो. मग काय होतो, यामुळं हे पुन्हा इकडे यायला जास्त टाईम लागत असतो. का, म्हणजे इकडनं तुम्हाला फोर्स भेटत आहे. हा जो फ्लूड आहे, हा फ्लूड तुम्हाला काय करत आहे, फोर्स अप्लाय करत आहे हा वेलॉसिटीला. तुमची जी साऊंड वेलॉसिटी आहे, साऊंड वेलॉसिटी जी आहे तर त्याला पुश करत आहे हा फ्लूड पुश करत आहे. मग या रिसिव्हर जे आहे त्याला थोड्या वेळ जास्त भेटणार, म्हणजे वेळ थोड्या वेळानंतर येणार, म्हणजे फास्ट येणार नाही. का, म्हणजे हा जो आहे हा फ्लूड जो आहे तुमचा, तो फ्लूड जे आहे तो त्याला अगेन्स्ट करत आहे. या तुमची जी वेलॉसिटी आहे, तुमची जे साऊंड वेलॉसिटी आहे त्याला अगेन्स्ट करत आहे. म्हणून त्यामुळे काय होतं, तुमचा जो साऊंड वेलॉसिटी आहे तर कमी होतो किंवा नेट वेलॉसिटी जी आहे ती कमी होते. नेट वेलॉसिटी जर कमी झाला तर तुम्हाला टाईम वाढतो. म्हणजे जर कमी वेलॉसिटीने जर येत असेल, ॲक्च्युली ते फास्ट वेलॉसिटीने येत होता, पण त्याला कोण पुश केला, हो अपोजिट डायरेक्शन येऊन, म्हणजे फास्ट वेलॉसिटीने येत होता तो साऊंड वेलॉसिटी, पण अपोजिट डायरेक्शननी तुमचा फ्लूड आला. त्यामुळे काय झालं, या दोघांमध्ये याची स्पीड जी आहे तो लॉस होतो. म्हणजे नेट स्पीड जे आहे ते लॉस होतं. मग आता त्याची स्पीड कमी झाल्यामुळे काय होतो, तुम्हाला जास्त टाईम लागेल. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, तुमचा डिस्टन्स सेम आहे. मग कमी वेलॉसिटीने जर येत असेल तर काय होईल, तुम्हाला टाईम जे आहे तो जास्त लागतो. म्हणून अपोजिटच्या वेळी जर तुमचा टाईम जर T2 म्हणला तर डी इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन टू ट्रान्समीटर अँड रिसिव्हर डिवायडेड बाय C - V. सी इज नथिंग बट दी साऊंड वेलॉसिटी सीने येत होता, पण त्याला अपोज कोण केलं आहे, तो व्ही अपोज केलेला आहे त्याला. मग त्यामुळं त्याची टोटल नेट वेलॉसिटी किती येतो, C - V. आज त्याची नेट वेलॉसिटी झाली. म्हणजे जर सेम डायरेक्शन असताना टाईम एवढा लागतो आणि अपोजिट डायरेक्शन असताना टाईम एवढा लागतो. आणि जर तुम्ही दोघांमधला डिफरन्स काढलात तुम्ही, तर काय होतं, 2 × D × V, सीचा स्क्वेअर मायनस Vचा स्क्वेअर. सीचा स्क्वेअर इज नथिंग बट दी साऊंड वेलॉसिटीचा स्क्वेअर. Vचा स्क्वेअर इज नथिंग बट दी फ्लो वेलॉसिटीचा स्क्वेअर. पण तुम्हाला माहीत आहे साऊंड वेलॉसिटी कसा, हो एकदम खूप जास्त असतो. साऊंड वेलॉसिटी तुम्हाला माहीत आहे, प्रकाशाची वेलॉसिटी सगळ्यात जास्त असते, मग त्यानंतर साऊंडची वेलॉसिटी येते. मग फ्लो वेलॉसिटी जर तुम्ही बघितलात, पाईपमधून जे फ्लो होत आहे, ॲज कम्पेअर टू जर तुम्ही साऊंड वेलॉसिटी बघितला, साऊंड वेलॉसिटी हा खूपच जास्त असतो ॲज कम्पेअर टू फ्लो वेलॉसिटी. म्हणजे फ्लो वेलॉसिटी साऊंडला काहीच लागत नाही, कुठंच लागत नाही फ्लो वेलॉसिटी साऊंडला. म्हणजे साऊंड वेलॉसिटी तेवढा जास्त असतो. म्हणून जर तुम्ही साऊंड वेलॉसिटी निग्लिजिबल कन्सिडर केलं, म्हणजे काय इफेक्ट पडत नाही त्याचा, तर माझा फायनल डेरिव्हेशन काय होतो, टाईम चेंज रिक्वायर्ड टाईम किंवा टाईम रिसिव्ड टाईम इज इक्वल टू 2 × DV. 2 × D. D इज नथिंग बट दी डिस्टन्स बिटवीन दी रिसिव्हर अँड ट्रान्झिस्टर into V. V is nothing but the velocity of the fluid divided by C square. C square is nothing but the velocity of the sound. जर तुम्ही इक्वेशन बघितला तर यामध्ये टाईम जो आहे तो कशावरती डिपेंडिंग आहे, एक तर तुमचा डिस्टन्सवरती, तुमचा जो ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहे या दोघांमधला डिस्टन्स. पण या दोघांमधला डिस्टन्स आपण कॉन्स्टंट मेंटेन ठेवतो, आपण याला काय मूव्ह करणार नाही आहे, म्हणून डिस्टन्स जर कॉन्स्टंट आहे. मग आता राहिला कोण, वेलॉसिटी, फ्लूड वेलॉसिटी आणि साऊंड वेलॉसिटी. आता साऊंड वेलॉसिटी जे आहे तो पण आपण कॉन्स्टंट मेंटेन ठेवतो, कारण आपण जेवढा त्याला EMF देत असतो त्या प्रोपोर्शनली ते साऊंड वेलॉसिटी प्रोड्यूस होत असतो. साऊंड वेलॉसिटी देखील कॉन्स्टंट, C पण कॉन्स्टंट ठेवलो आपण. मग राहिला कोण, V, वेलॉसिटी ऑफ दी फ्लूड. जेवढा तुमच्या वेलॉसिटी ऑफ दी फ्लूडमध्ये चेंजेस होतात तेवढा तुमचा टाईममध्ये चेंजेस होतो, तेवढा तुमचा रिसिव्हिंग टाईममध्ये चेंजेस होतात. जर तुमचा फ्लो वेलॉसिटी जर वाढला तर तुमचा रिसिव्हिंग टाईम वाढेल. जर कमी झाला तर रिसिव्हिंग टाईम कमी होईल. म्हणजे तुमचा 4 जागे, म्हणजे जे तुमची टायमिंग आहे रिसिव्हिंग टायमिंग जे तुम्ही मेजर करता रिसिव्हरपासून, तर ते टाईमवरनं तुम्ही इन फॉर्म ऑफ दी वेलॉसिटी तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे तुम्ही जे टाईम मेजर करता तो इन फॉर्म ऑफ दी वेलॉसिटी ऑफ दी फ्लूड तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे जसं तुमच्या वेलॉसिटीमध्ये चेंजेस होईल तसं तुमच्या टाईममध्ये चेंजेस होतो. बाकी सगळे टर्म्स कॉन्स्टंट आहेत एक्सेप्ट वेलॉसिटी. मग जेवढा तुमच्या वेलॉसिटीमध्ये चेंजेस होतात तेवढा तुमचा रिसिव्हिंग टाईममध्ये चेंजेस येतो. तर हे झालं अल्ट्रासॉनिक फ्लो मीटरबद्दल. अशा पद्धतीनं म्हणजे आपण एकूण आपले फ्लो मीटरचे जे डिव्हायसेस आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहेत. तर इथं आपला चॅप्टर संपला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया, आपलं जो नवीन नेक्स्ट चॅप्टर आहे त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.